नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे गावी, तर गावी आणि आता मी आता गावच्या घरामध्ये आहे। तर गावी आल्यामुळे काहीतरी आईच्या हातची स्पेशल रेसिपी झालीच पाहिजे। मागच्या वेळी तुम्हाला मी दाखवली होती ती आईच्या हातची शिंपल्यांची सुकं कसं बनवतात त्याची रेसिपी। तर आज आपण बघणार आहोत ते आई गावठी कोंबड्याचं सुकं कसं बनवतात ते आमच्या आगरी पद्धतीनुसार कशी गावठी कोंबड्याचं सुकं बनवलं जातं ते तुम्हाला मी दाखवते। चला तर जाऊया आपण आजच्या या रेसिपीकडे। बघा मी आता चाललो आहे तो माझ्या औराच्या पाठच्या भागामध्ये। तर बघा हे आहे माझे घराचे पाठचे भाग, म्हणजे पाठचा आवर कसा दिसतो तो बघा। ही आहे चूल। तसे आमच्याकडे दोन, म्हणजे ही एक चूल आणि दुसरी चूल आहे ते तुम्हाला दाखवतो। ही बघा, ही इकडे एक चूल आहे, हे बघा। तर इकडे आल्यानंतर असा हा आहे पाठचा भाग आमच्या आवरातला। तर इकडे पप्पांनी सर्व चिकन कापून आता रेडी केलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही आता हे चिकन कसे आहे ते आणि किती आहे ते। पप्पा किती आहे चिकन? हे 2 किलो होईल। 2 पाणी घेतलेलं आहे बघा। हे गावठी कोंबड्याचं चिकन जवळजवळ 2 किलो आहे। आता आपण त्याच्यात गावठी कोंबड्याचं सुकं कसं बनवतात ह्या चिकन पासून आपण बघणार आहात। तर चला आपण बघूया आता पुढे रेसिपीकडे। हे बघा, हे आहे आपण जे वाटण घेतलेलं आहे ते। त्या वाटणामध्ये आईने घेतलेलं आहे सुका खोबरा, कांदा, टमाटर आणि खडा मसाला। तर आता हे वाटण आहे ना ते आई तुम्हाला पाट्यावरती वाटून दाखवणार आहे। तर बघू शकता आई कशा प्रकारे पाट्यावरती वाटते ते। बघा आई अशा प्रकारे पाट्यावरती वाटून वाटत आहे। अशा प्रकारे आईने आता पाट्यावर वाटण सर्व वाटून रेडी केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता आणि पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर बघा हे वाटण आता कशा प्रकारे रेडी आहे ते। चला आता आपण बघूया जे आगरी पद्धतीने बनवणारे गावठी कोंबड्याचे चिकन आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य कशा प्रकारे आहे ते। तर हे समोर तुम्ही बघता ते हे 2 किलो गावठी कोंबड्याचं चिकन जे घरगुती आहे, म्हणजे आमचं घरचं कोंबडं होतं आणि त्यासाठी घेतलेले हे साहित्य तुम्हाला दाखवतो। हे बघा 4 बारीक कांदे असे चिरून घेतलेले आहेत आणि 2 टमाटर, खडा मसाला आणि आला लसणची पेस्ट आणि कोथिंबीर आणि जो हा आपण वाटण घेतलेलं आहे ते मगाशी तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे जे आईने पाट्यावरती वाटलेले वाटण आहे ते आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य आता घेतलेलं आहे। तर आपण आता जाऊया या चिकनच्या, म्हणजेच सुका चिकनच्या रेसिपीकडे। तर चला आपण आता ही रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण जो 2 किलो गावठी चिकन घेतलेलं आहे त्याच्या चिकनमध्ये आता आई ॲड करायचे पहिल्यांदा असं आहे 2 चम्मच धना पावडर, तर 2 चम्मच हळद, हा आहे गरम मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, आणि हा आहे आमचा घरगुती आगरी कोळी मसाला। टोटल 4 चम्मच घ्यायचे आहे। आता
आई हे मसाले तुम्हाला मिक्स करून दाखवत आहे. बघा अशा प्रकारे हे सर्व मसाले आता मिक्स करून लागले पाहिजे अशा प्रकारे थोडे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा इकडे अशा प्रकारे आता चुलीवरती टोप ठेवलेला आहे आणि ही आहे माझी आई. मागे पण आपण पहिल्या रेसिपीमध्ये आईला बघितली होती, त्याच्यामध्ये आईने शिंपल्याचं सुकं कसं बनवतात ते दाखवलं होतं. आज आई आपल्याला दाखवणार आहे ते गावठी कोंबड्याचं सुकं कसं बनवतात ते. तर बघूया पुढे. हे गावठी कोंबड्याचं सुकं रेसिपीला सुरुवात करतोय. चला आई. आई पहिल्यांदा काय टाकते? खडा मसाला. तर आई आता पहिल्यांदा खडा मसाला टाकत आहे. बघू शकता अशा प्रकारे आईने खडा मसाला तर टाकलेला आहे. त्याच्यानंतर आई त्याच्यामध्ये आता ऍड करते तो म्हणजे बघा खडा मसाला टाकल्यानंतर आता आई आपण त्याच्यामध्ये टाकत येते हा 4 कांदे जे पूर्ण तेल भरपूर गरम झालेले आहे. बघा आजचे जे चिकन आहे ते आपण असं मस्त चुलीवर बनवणार आहेत आणि ते आमच्या आगरी पद्धतीने कशा पद्धतीने बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहेत. तर आता पहिल्यांदा त्यांनी आईने खडा मसाला टाकला. त्याच्यानंतर आता त्याच्यावरती कांदे जसे बारीक चिरलेले 2 कांदे होते ते काय टाकलेले आहेत. तर त्याला आपला आता कांदा आता शिजलेला आहे. तर आता कांद्यामध्ये आई ऍड करत आहे ते. आई काय ऍड करतेस? टमाटर ऍड करता येतात. आता आई आता याच्यामध्ये टाकते टमाटर. टमाटर नंतर आता आई त्याच्यामध्ये टाकत येते आला लसणची पेस्ट. बघा आला लसणची पेस्ट टाकल्यानंतर आला लसणची पेस्ट पण अशी थोडी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे परतून घ्यायची आहे. बघा तर बघा अशा प्रकारे आपला आता कांदा शिजत आहे आणि कांदा कसा लालसर आणि गोल्डन ब्राऊन झालेला आहे तो. तर आपला कांदा आता शिजलेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते जे गावठी कोंबड्याचं आपण 2 किलो चिकन घेतलेलं आहे ना ते आपण आता त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर बघा आता मॅग्नेट केल्यानंतर हे चिकन कसे दिसते ते. तर आता ही तुपामध्ये चिकन आता ऍड करत आहे. मग अशा प्रकारे आईने आता चिकन ऍड केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आई ती चिकन मिक्स करत आहे मस्त तेलामध्ये आणि आपल्या कांद्याच्या त्याच्यामध्ये हे चिकन आता अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचे. आता हे चिकन असे तेलामध्ये आणि कांद्याच्या याच्यामध्ये आता मिक्स झालेलं आहे. तर आई त्याच्यामध्ये थोडंसं तर अशा प्रकारे त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया. हे बघा आणि आता ही अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये आपण वरती झाकणावरती पाणी टाकायचे आहे. बघा अशा प्रकारे आपण आता पाणी टाकून घेतले म्हणजे चिकन वाफेवर शिजलं जाणार आणि हे चिकन जवळ चिकनवर वर पाणी ठेवल्यानंतर अशा प्रकारे चिकन जवळजवळ 40 ते 45 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. कारण गावठी चिकन असल्यामुळे आणि घरचा कोंबडा असल्यानंतर चिकन शिजायला खूप टाइम लागते. तर बघा हे आता आपण हे चिकन म्हणजे चुलीवरती असं शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इस्तू पण आपण आता थोडी फास्ट केलेली आहे. बघा
चला तर आता जवळजवळ 45 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं चिकन लगभग आता शिजलेलं आहे. तर आता बघूया आपण पाणी वरचं काढून कसं आणि हा ताट काढल्यानंतर चिकन कसं शिजलेलं आहे ते बघू शकता तुम्ही. हे आगरी पद्धतीने बनवलं जाणारं गावठी कोंबड्याचं चिकन कशा प्रकारे आता शिजलेलं आहे ते बघा. बघा बघा कशा प्रकारे शिजलेलं आहे ते बघू शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे हे चिकन शिजलेलं आहे. बघा आता हे चिकन पूर्णपणे असं शिजल्यानंतर कसं दिसतं ते मस्त कलर आलेला आहे आणि छान वास पण आलेला आहे आणि वास पण छान येतो एकदम मस्त. चिकन हे शिजलेलं आहे. तर हे आहे आगरी पद्धतीने बनवलं जाणारे गावठी कोंबड्याचं सुकं चिकन. खास आपण आज हे चिकन चुलीवर बनवत आहे. बघा तुम्ही की हे चुलीवर बनवलं जाणारे आगरी पद्धतीचं गावठी कोंबड्याचं चिकन कसं आहे ते. खूप छान टेस्ट लागते अशा प्रकारे जर चुलीवरचं कुठलं जेवण किंवा चुलीवरचं जर चिकन असेल किंवा मटण. बघा हे अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपण चिकनमध्ये चवीनुसार मीठ ऍड करतो. हे जाडं मीठ आहेत आणि आम्ही गावाला जाडच मीठ वापरतो. हा आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करत आहोत ते जे आपण पाट्यावर वाटलेलं वाटण होतं ते आता त्यामुळे आपण याच्यामध्ये ऍड करत होतो. तर आई आता त्याच्यामध्ये हे वाटण ऍड करत आहे. बघा कशा प्रकारे ऍड करते ते बघा. हे वाटण जे आपण पाट्यावर वाटलेलं होतं ते वाटण आहे आणि अशा प्रकारे आता ते चिकनमध्ये मिक्स करून घेत आहे. बघा कशा प्रकारे आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे ती आणि वाटण टाकल्यानंतर आता चिकनचा कलर पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेला आहे तो. बघा आताचे चिकन कसे दिसते ते. मस्त चुलीवरचं हे चिकन आता शिजलेलं आहे. वाटण टाकल्यानंतर अशा प्रकारे आता चिकनवर पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि जे वर पाणी ठेवलेलं होतं ते आता पाणी आपण थोडंसं टाकत आहे कारण थोडा एकदम घट्ट झाले. थोडा त्याच्यामध्ये रस्सा जर पाहिजे असेल तर तुम्ही हे वरचे पाणी त्याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा टाकू शकता. हे थोडं घट्टच होतं म्हणजे आपण सुका बनवणार आहोत आणि थोडा हा रस्सा आता तुम्हाला दिसत असणार पण हे आता थोड्या टायमानंतर सुकच होणार. तर बघा हे अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर कसं दिसतं तर हे चिकन आणि थोडं त्याच्यावर आता झाकण ठेवून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटं अशा प्रकारे झाकण ठेवून चिकन पुन्हा थोडं शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपलं हे चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. तर शिजल्यानंतर बघा कसं दिसतं ते. तर त्याच्यामध्ये शेवटला आता आई ऍड करायची ती म्हणजे आपण ती बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती आता त्याच्यामध्ये आई ऍड करत आहे. बघू शकता अशा प्रकारे आता हे ऍड केल्यानंतर म्हणजे ही कोथिंबीर टाकल्यानंतर हे चिकन कसं दिसतं ते. मस्त असा वास सुटलेला आहे आणि एकदम झणझणीत असं हे जे आपलं आगरी पद्धतीचं गावठी कोंबड्याचं हे चिकन झालेलं आहे. तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तर बघा हे आहे जे आपले गावठी कोंबड्याचं सुकं बनवलेलं आहे ते आणि आता जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे. तर तुम्ही पण जेवायला या. तर बघा शकता ताटामध्ये आहे ती भाकरी, हे आपल्या जे गावठी कोंबड्याचं चिकन बनवलेलं आहे ते, भात, कांदा आणि निंबू. तर इकडे पप्पांचं पण ताट रेडी आहे. तर आपल्याला पप्पा टेस्ट करून दाखवत आहेत की कशा प्रकारे हे चिकन झालेलं आहे ते. तर बाबा कसं आहे चिकन? एकदम मस्त झालं. तर चिकन एकदम छान झालेलं आहे. चुलीवरचं असल्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छानच येते.
चुलीवरची असल्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान येते. तर हे होतं आजचं गावठी कोंबड्याचं घरगुती पद्धतीने बनवलेलं चिकन. तर तुमचा ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. चला टाटा, बाय बाय.